नमस्कार, हरिओम. मी पंडित चैतन्य गुरुजी कर्मकांड दर्शन या YouTube चॅनलवरती आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला विषय व्हिडिओ आहे की येणाऱ्या अक्षय तृतीयेच्या दिवशी अशा कोणत्या देवतेचा अभिषेक करावा की आपल्याला सहस्त्रावधी वर्षांपर्यंत वैकुंठाचं गामी होता येईल, म्हणजेच आपल्याला वैकुंठामध्ये राहता येईल आणि काही वेळेस तर आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होऊन आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. तर या मोक्ष प्राप्तीचा एकमेव उपाय काय, हे दैवत कोणतं की ज्यांना अभिषेक घातल्यानंतर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होण्याची शक्यता जास्त असते, तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. लक्ष्मीपतींचा अभिषेक हा या दिवशी अतिशय उत्तम आणि सर्व पुण्य देणारा सांगण्यात आलेला आहे. आता लक्ष्मीपती म्हणजेच श्री हरी विष्णू, तर श्री हरी विष्णूंचा लक्ष्मीपती म्हणून अभिषेक करायचा आहे. माता लक्ष्मींच्या समवेत त्यांचा अभिषेक करायचा आहे, त्यांची पूजा करायची आहे. जमलंच तर दूध, दही, तूप, मध, साखर, पंचामृत इत्यादी 5 ते 6 गोष्टींनी जर का तुम्ही त्यांचा अभिषेक केला, गंधोदक म्हणजे गंध मिश्रित आणि अत्तर फुलं टाकून जे काही पाणी किंवा जल असेल त्याने जर का तुम्ही त्यांचा अभिषेक केला तरी देखील अतिशय उत्तम फळाची तुम्हाला प्राप्ती होते. आणि जमलंच जर का तुम्हाला गुरुजी मिळाले, भेटले, तर तुम्ही त्यांच्याकडनं पुरुष सुक्ताने किंवा विष्णू सहस्त्रनामावलीने विष्णूंचा अभिषेक करून घ्या. श्री हरी विष्णूंचा हा जो काही अभिषेक असेल याने तुम्हाला अक्षय पुण्याची प्राप्ती होईल, त्याच पद्धतीने मोक्षाची देखील प्राप्ती हो, ही सदिच्छा तुम्हाला व तुमच्या सर्व कुटुंबाला कर्मकांड दर्शनच्या टीम कडनं अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरायचं नाहीये. जर का तुम्हाला कोणती शंका कुशंका असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायची आहे. आपण पुढील व्हिडिओ नक्कीच त्या विषयावरती आणू. तोपर्यंत हरिओम.